धोपटी घेऊन कुठे निघालेले? ट्रायपॉड आहे, धोपटीमध्ये ट्रायपॉड आहे. सध्या काय होतं आहे, स्कूटर बंद करतो. सध्या मी छंदिष्ट लोकांना भेटतो आहे. जे लोक चांगले छंद जोपासत आहेत त्यांना मी भेटतो आहे. आज अशा एका मजेदार छंदिष्ट माणसाला भेटणार आहे. जरा वेगळं आहे. चला चला बसा माझ्याबरोबर. चला इकडे या, इकडे या. सुवर्णरत्न सोसायटीत आलेलो आहे. आता जायचं आहे 3ऱ्या मजल्यावर. हे असं घर आहे जिथे माझा मित्र पण राहतो आणि मैत्रीण पण राहते. आज मैत्रिणीला नाही, मित्राला भेटायला आलो आहे, कारण तो जरा वेगळा छंदिष्ट आहे. मी ज्या घरात आलो आहे तिथे कला वास करते हे तुम्हाला एका सेकंदातच कळेल, कारण संगीताचं इथं वास्तव्य आहे. परंतु आज जे मी इथं आलो आहे ते वेगळ्या कारणासाठी आलो आहे. कारण एकीकडे आपल्याला विठुराय या स्वरूपात दिसतो, तर दुसरीकडे या स्वरूपात सुद्धा दिसतो. आणि नंतर मग कलाकृती नजरेत यायला लागतात हळूहळू. काही अंदाज येतोय तुम्हाला? नाही? मग तुम्हाला माझ्या मित्राला भेटवतो. हॅलो मित्रा, नमस्कार. कसा आहेस तू? मस्त एकदम. आता जरा तयार हो, कारण गप्पा मारायचे. Yes, नक्की नक्की. मित्रा, मला तर तुझ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, परंतु जे बघणारे आहेत त्यांच्या दृष्टीने सुरुवात अगदी साधी करूयात. पूर्ण नाव सांग, तुझा व्यवसाय काय होता हे पहिलं सांग, आणि त्याच्यानंतर आपण तुझ्या छंदाकडे येऊयात. नक्कीच नक्कीच. माझं नाव संदीप वसंत पाटील. मी व्यवसाय आणि सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. IT कन्सल्टन्सी म्हणून काम करतो. स्वतःचं माझं ऑफिस आहे डेक्कनला. गेले 35 वर्ष मी त्याच व्यवसायात आहे. आणि आता तुझा छंद काय? छंद म्हणजे जेव्हा आपल्या 2020 साली लॉकडाऊन नावाचं एक संकट आलं सगळ्या जगावर, त्यावेळेला असा प्रश्न पडला की करायचं काय. पण कॉम्प्युटरच्या व्यवसायात असल्यामुळे कॉम्प्युटरची स्टेशनरी माझ्याकडे होती, आणि मला अचानक लक्षात आलं की अरे, आपण लहानपणी जे ओरिगामी करत होतो, तर ती ओरिगामी मधल्या या व्यवसायाच्या ह्याच्यामुळे खूप वर्ष 35-20-30 वर्ष त्याच्याकडे लक्षच गेलेलं नव्हतं. तर म्हटलं अरे, आपण ओरिगामी तरी करून बघूया घरच्या घरी. आणि त्यासाठी असलेले अवेलेबल कागद माझ्याकडे कॉम्प्युटर स्टेशनरीच्या स्वरूपात होते. आणि मग मी जे काय सुरुवात केली, तर त्या पहिल्या जनता कर्फ्यूपासून ते अगदी कालच्या तारखेपर्यंत मी हातात माझ्या कागद असतो, आणि मी एक ना एक तरी मॉडेल एक दिवशी करतोच. आणि अशा तऱ्हेने आत्ता माझ्याकडे जवळपास 500 ते 600 मॉडेल्स तयार आहेत. ए देवा रे देवा, त्याच्यातलं एक मॉडेल त्या मित्राच्या चेहऱ्यावरनं हलवतो मी जरा, आणि तुम्हाला फक्त एक तुम्हाला अंदाज यावा म्हणून दाखवतो. हे बघा, हे बघा, विश्वास ठेवा, हे संपूर्णपणे कागदापासनं बनवलेलं बुद्धिबळाचा पट आणि सगळ्या सोंगट्या आहेत. मित्रा, या कलेबद्दल थोडंसं सांग, कारण ह्याचा उगम हा वेगळ्या देशात झाला आहे. बरोबर, अगदी. तर ही जॅपनीज कला आहे. त्याचा उगम खरं तर चायनामध्ये झाला असं रेकॉर्ड्स सांगतात, पण ती विकसित झाली ती जपान देशामध्येच विकसित झाली. ओरिगामी याचा अर्थ म्हणजे ओरी म्हणजे टू फोल्ड, आणि गामी म्हणजे कागद. खरा त्याचा उच्चार आहे कामी. तर कामीचा अपभ्रंश होत होत गामी झालाय, ओ, म्हणून त्याला ओरिगामी म्हणतात. बर बर. तर ह्या कलेमध्ये एक बेसिक तत्व असं आहे की तुम्ही कुठलंही कटिंग, कुठलं ग्ल्यू किंवा कुठलंही टाईंग मटेरियल न वापरता फक्त फोल्ड्स करून कागदातल्या पासून तुम्ही विविध प्रतिकृती तयार करायच्या. हा याचा बेसिक प्रिन्सिपल आहे. तुम्ही डिंक किंवा काही ग्लू नाही. वापरू शकत नाही. नाही तुम्ही कात्री एका अर्थाने चालू नाही. केल्यानंतर काम वापरायची नाही. नाही आणि त्याच्याच बरोबर टाईंग टाईंग नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन मी तुला सांगू शकतो मित्रा की नॉट एनी ऑर्नामेंटल चेंजेस, म्हणजे त्याला काहीतरी कशाने तरी नटवलंय किंवा काय, हे पण अलाउड नाही आहे. इतकं ते शुद्ध आहे. इतकं ते शुद्ध आहे. म्हणजे जर तुम्ही ते मॉडेल जर ओपन केलं तर तो एक सलग पेपर, एक संध पेपर व्हायला पाहिजे. हो, म्हणजे याच्यात दुसरे प्रकार पण आहेत ओरिगामीमध्ये. कंपाऊंड ओरिगामी आहे किंवा युनिट ओरिगामी म्हणून आहे मॉड्युलर. पण मला सिंगल पेपर ओरिगामी जास्त आवडते, कारण त्याच्यात चॅलेंजेस जास्त आहेत. चॅलेंजेस जास्त आहे. पण एक मी पाहिलेलं आहे, म्हणजे मला या कलेबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे. कारण मित्रा, मी केसरीमध्ये जी काय मी 1.5 वर्ष नोकरी केली ती केसरीमध्ये केली,
आणि मला अजूनही आठवतंय दीपक टिळकांची आई इंदुताई टिळक बरोबर. ओरिगामीचा व्यवस्थित अभ्यास करायच्या, लोक शिकवायचे. तुला ही आवड कशी काय लागली आणि तू कधीपासून हा छंद जोपासतोयस? म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा डेक्कनला राहत होतो वाड्यामध्ये, तिथे अनंत परांजपे म्हणून एक ड्रॉइंग टीचर होते. बर, हे तू किती वयाचा होतास अंदाजे? मी तेव्हा चौथीत होतो. आई शपथ, म्हणजे 10 वर्षाच्याही आपली. हो हो. बर. आणि मलाही थोडंसं चित्रकलेचं अंग होतं हा. आणि अभिनव कलाचा तो विद्यार्थी असल्यामुळे आणि त्याच्याकडे आपल्याला आठवत असेल तर गुडलकच्या बाजूला महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनी नावाचं एक होती ना, स्टेशनरीचं होतं. अगदी प्रतितेज दुकान. करेक्ट. ते मुदगलांचं जे दुकान होतं, तर तो मुदगल त्या अनंत परांजपेचा मित्र. तर तो अनंत परांजपे त्याच्या विंडो डिस्प्लेचं काम घ्यायचा आणि मला ड्रॉइंगची आवड असल्यामुळे मी त्याचा मदतनीस म्हणून, आपण म्हणतो ना की आपलं कमी तिथे आम्ही, तसं मदतनीस म्हणून मी त्याच्याबरोबर जायचो आणि त्याच्या घरी जायचो. म्हणजे तर घरी जाताना अशा त्याच्या फळीवर असा एक जिराफ आणि एक असा कोल्हा होता, साध्या पांढऱ्या कागदाचा केलेला होता. तर मी त्यांनी मला सांगितलं तर वॉश देऊन ठेव, मग वॉश वाढीस्तोवरून काय करायचं म्हणून माझी नजर सहज तिथे त्या फळीवर गेली. तर मी त्याला विचारलं की अरे हे काय आहे रे? तर तो म्हणला अरे हे ओरिगामी म्हणून जॅपनीज कला आहे. तर म्हणे मग मी म्हटलं मला शिकवशील का? तर तो म्हटलं हे जरा मॉडेल्स आहेत, ती कॉम्प्लेक्स आहेत, पण तुला याच्यातली मी काही बेसिक मॉडेल शिकवीन आणि मग तू पुढे हे करू शकतोस. मग त्याने मला ती शिकवली. मित्रा, महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. जमाना असा आहे की लोकांना एका जागी स्थिर बसणं शक्य होत नाहीये. चाळा म्हणतात तसं, सारखा फोन पकड, त्याच्या फोनमध्ये सुद्धा शांतपणे न बघता सारखं सर्फिंग कर. या जमान्यामध्ये ओरिगामी ही अत्यंत संयमाची कला मला दिसते. बरोबर. त्याच्याबद्दल तू कसं बोलशील? या कलेनी संदीप पाटीलमध्ये काय फरक पडला हे मला समजून सांग. हां, आता हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे मी आता असं सांगतो की जर लॉकडाऊन हे आलं नव्हतं, की आपण जे संकटातून संधी शोधतो, जर समजा लॉकडाऊन आलंच नसतं तर मला असं वाटलं असतं की ओरिगामी म्हणजे काय 4-5 फळं, फुलं, पक्षी वगैरे आहेत. पण जेव्हा मी ते करायला लागलो त्याच्यातनं मला लक्षात आलं की इतकं कॉम्प्लेक्स लेवलला आहे आणि त्याच्यातला तो टेसलेशन नावाचा जो प्रकार आहे तो तर मला आता भयानकच आवडतो. म्हणजे काय? टेसलेशन म्हणजे हा जॉमेट्रिक सब्जेक्ट आहे. म्हणजे टेसलेशन म्हणजे आपल्याला वाटतो जड शब्द आहे, पण टेसलेशन म्हणजे वेगवेगळे ऑब्जेक्ट्स ओव्हरलॅप न करता एका शेजारी शेजारी मांडणे. म्हणजे आपलं फ्लोरिंग म्हण किंवा किचनच्या टाईल्स म्हण ह्या पण टेसलेशनच्याच प्रकारात येतात. हां, पण इट्स अ जॉमेट्रिक सब्जेक्ट. तर टेसलेशनमध्ये अनेक प्रकारच्या ह्याच्यामध्ये तुम्ही विविधता आणू शकता. म्हणजे स्काय इज द लिमिट. इट इज लाईक अ कॅलिडिओस्कोप, की तुम्हाला एक ट्विस्ट बदललात तर ते डिझाईन कुठच्या कुठे जातं आणि त्यातनं तुम्हाला स्वनिर्मितीचा अनुभव पण येतो. मला याच्यामध्ये एक परत म्हणजे संयमाची याच्यामध्ये आपोआप कसोटी लागते, एकाग्रतेची पण कसोटी आहे. बरोबर. आणि अजून एक गोष्ट मला कळते की जसं तुम्ही एखाद्या भाजीमध्ये मीठ कमी पडलं, तुम्ही मीठ टाकू शकता. ओरिगामीमध्ये फोल्ड चुकला तर तो करेक्ट करता येतो का? नाही येत. काय सांगतोय? नाही, म्हणजे तुमचे हॉरिझॉन्टल डायगोनल फोल्ड्स प्रत्येक फोल्ड मेटॅक्युलेट असायला पाहिजे. कारण तुम्ही कुठलं मॉडेल घेताय त्या पद्धतीत तुम्हाला कुठला कागद वापरला गेला पाहिजे, तो किती GSMचा आहे. कारण का तर ते फोल्ड झाल्यानंतर तो कागद जेव्हा जाड होत जातो, ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर कागद नॅचरली जाड होणार किंवा त्याची टेंडन्सी असते की तो बाउन्स बॅक होतो. तर त्या पद्धतीतच तुम्हाला ते फोल्ड्स करायला लागतात. नाहीतर मग ते कुठेतरी अशी याची फट निघते किंवा ते बरोबर मेटॅक्युलेट फोल्ड्स येत नाहीत. आणि हे बघणाऱ्याला, जे तरबेज लोक आहेत त्यांच्या नजरेला कळणार. आणि त्याच्यापेक्षा तुमच्यासारखे जे कलाकार आहेत, जे हे छंद जोपासतायत, त्यांना ते खटकणार सुद्धा. नक्कीच हा, खटकणार. म्हणजे ते रुचणारच नाही ते मॉडेल. त्यामुळे परफेक्शन, संयम आहे. हो, कलेला एक वेगळे मान आहे आणि त्याच्याबरोबर परफेक्शन कडे नेणारी कला. अगदी अगदी. आणि बोल. हां, आणि मुख्य म्हणजे ह्या कलेमध्ये दोन्ही हात सायमल्टेनियसली तुमचे वापरले जातात. कंटिन्युअस. कारण का तर सिमेट्री तुम्हाला मेंटेन करायला लागते. कुठले तुम्ही जर फक्त प्राणी करत असाल किंवा पक्षी करत असाल तर बॉडी ॲनाटॉमी त्याच्यात तुम्हाला मेंटेन करायला लागते. आणि बॉडी ॲनाटॉमी म्हटलं तर आपल्या शरीराचे दोन्ही भाग एकसारखे असतात. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला दोन्ही हातांचा वापर सायमल्टेनियसली तितक्याच पर्सेंटेजने होतो. त्यामुळे लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन सिंक्रोनायझेशन या कलेमध्ये जास्त होतं. करेक्ट. मी हा प्रश्न एवढ्या करता विचारला कारण हा जो खेळ आहे, हो, या खेळात सुद्धा दोन्ही मेंदूचे भाग वापरणं हे क्रमप्राप्त ठरतं. आणि जेव्हा ओरिगामी हा माणूस करत असतो तेव्हा सुद्धा हे मेंदूचे दोन्ही भाग वापरणं
हे कर्म प्राप्त ठरलं. बरोबर, अगदी बरोबर. मित्रा, दिसायला तर आमच्या सामान्य नजरेला ही फुलंच दिसत आहेत, बरोबर परंतु जेव्हा मी झूम इन करतो बरोबर तेव्हा प्रत्येक फुलाचं फोल्ड हा वेगळा आहे. बरोबर. काय सांगशील त्याच्याबद्दल? हां, आता हे एक्सप्लेन करण्यासाठी मी तुला एक चांगलं उदाहरण देऊ शकतो. जसं संगीतामध्ये 10 थाट आहेत आणि प्रत्येक थाटामध्ये अनेक राग आहेत, तसं मी या थीमला नाव दिलेलं आहे. म्हणजे आमच्या ओरिगामीमध्ये फोल्ड्स असतात, तर हा फोल्ड एकच आहे. म्हणजे हे जे फोल्ड्स आहेत किंवा बेस म्हणू आपण, सॉरी चुकलं, बोल बोल बोल. तर हे बेस एकच आहे, पण हा मधला जो सेंटर पार्ट आहे हा जो बघितला तर हा एकासारखा एक नाही आहे, प्रत्येक वेगळा आहे. त्यामुळे ह्याला आपण जेव्हा तो बेस म्हणतो त्याला आपण म्हणू थाट, आणि हे जे सगळी झालेली आहेत 15 फुलं किंवा 15 जॉमेट्रिक पॅटर्न्स त्याला आपण म्हणू राग. वा रे वा. कारण एकही मधला असे आणि अजून मी 50-60 प्रकार करू शकतो. ही जॉमेट्रिक ओरिगामीची हीच तर मौज आहे की तुम्ही एक ट्विस्ट वेगळा केलात की त्याच्यातनं वेगळं तुम्हाला डिझाईन कॅलिडोस्कोप सारखं तयार होतं. पण ते मित्रा मेंटेन करायला काय चॅलेंज आहे? मेंटेन करायला चॅलेंज म्हणजे तुम्ही कंटिन्युअस त्यात राहिलं पाहिजे, तरच ते तुम्हाला सुचेल त्या लेवलला. हे बारकाईचं काम किती आहे हे तुमच्या लक्षात येतंय का? आणि सर्वात मजेदार गोष्ट ही आहे की हा एक कागदातनं निर्माण होणारा आविष्कार आहे. वाव. संदीप, मला सांग, ह्याचं प्रदर्शन का नाही भरवलंस तू? का भरवलंस? भरवलं. मी आता माझा नुकताच 60वा वाढदिवस झाला, हा. त्याच्यामध्ये मी माझी जवळपास जी काय 550-600 मॉडेल्स झालेली होती त्याचं आम्ही आत्ता प्रदर्शन भरवलं. त्याचं आमंत्रण मित्रा तुलाही होतं, पण तू तुझ्या व्यस्त शेड्यूलमुळे मी पुण्यात नव्हतो. पण हे खूप चांगलं केलंस. किती वर्षाचं कष्ट किंवा कला ही तू एक्झिबिट केलीस? 500 पेक्षा जास्त म्हणतोयस. लॉकडाऊन पासून ते कालच्या पर्यंत जे काय डिस्प्ले केलं म्हणजे 28 फेब्रुवारी पर्यंत, 5 वर्षाच्या मेहनत आहे ती. मला एक कलाकृती तुझी दिसतीये मित्रा. आणि आता तू बोलत राहा, परंतु मला या छंदाच्या कॉम्प्लेक्सिटी बद्दल बोलायचंय. बरोबर. त्याचं कारण, एकीकडे तू ती फुलं दाखवलीस, ती सुद्धा अजिबात सोपी नाहीयेत. तुझ्यासाठी सोपी आहेत, आमच्यासाठी कठीण आहेत. पण कॉम्प्लेक्स कलाकृती काय असते हे जरा हळूच मी फिरवतो. विश्वास ठेवा मित्रांनो, हे कागदाची ओरिगामी कलाकृती आहे. सरक इकडे मित्र आणि जरा समजून सांगा काय प्रकार आहे हा. किती मोठा कागद होता हा? कागद जो होता तो 75 सेंटीमीटर बाय 75 सेंटीमीटरचा कागद आहे. आणि ह्याची जी ग्रीड आहे म्हणजे हा ग्रीडवरची ओरिगामी आहे ही. याला कुठला बेस नसतो. ग्रीड करून मग तुम्ही फोल्डिंग करायचं. तर चारी बाजूनी हॉरिझॉन्टल आणि डायगोनल चारी बाजूनी 74 बाय 74ची ग्रीड आहे. ती करायलाच 2 तास लागले मला. आणि हे कम्प्लीट मॉडेल करायला मला 8.5 तास लागले. ऑफकोर्स मी ॲट अ स्ट्रेच नाही केलं, स्टॉपकॉक लावून केलं. अर्थात, कारण हे बोट आणि कंबरड आणि दृष्टीच्या दृष्टीने इतकं बापरे. आता तू मगाशी जो प्रश्न विचारलास त्याचं मी तुला सांगेन उत्तर, की आता यातली म्हणजे कुठलाही फोल्ड जरी चुकला असता तर हा जो काही शार्पनेस आलाय किंवा हे जे काही इथे दिसतंय किंवा कुठलंही काही दिसतंय ते इतकं शार्प आणि इतकं असं त्याला क्रिस्पीनेस आलाच नसता. अरे कारण हे मला बांबूचं वाटतंय. हा रंग जो आहे तो बांबूची कलाकृती आणि जोडलेली वाटतेय. आणि हे लक्षात घ्या, परत एकदा कागदाचा साईज सांग. 75 सेंटीमीटर बाय 75 सेंटीमीटर. आणि आता किती आहे? आता हा 32 बाय 32. लक्षात येतंय तुम्हाला मित्रांनो, मैत्रिणींनो? म्हणायला गेलं तर ही कलाकृती डोळे दिपवणारी आहे. पण 8.5 तास सलग जर का विचार केला तर हे काम करायला लागतं. चूक करून चालत नाही, चुकीला इथं क्षमा नाही. आणि एक शेवटचा प्रश्न, बाळबोध असेल प्लीज हसू नको. सुरुवात बाहेरनं आतमध्ये आली आहे का आतनं बाहेर गेली? आतनं बाहेर गेली. आतनं बाहेर गेली. हे हा जो स्क्वेअर दिसतोय सर्वात वरती आलेला, हा इथनं सुरुवात झाली आणि ते इथपर्यंत असं चारी बाजूनी ते सायमल्टेनियसली, म्हणजे एक बाजू पूर्ण, 2 बाजू, 3 बाजू, 4 बाजू करायच्या. आणि मग ते एकदा बेसिक झाल्यानंतर मग हे जे काय केलेलं आहे त्याच्यानंतर त्याचे फोल्ड्स करायचे. वाव वाव मित्रा वाव. आता ह्याच्यात जो तुम्हाला असा वरती हे आलेलं दिसतोय कळसासारखं, तर ह्याला आमच्या भाषेत टेम्पल टेसलेशन म्हणतात. तर आता हे जर दाखवायचं म्हटलं तर मी हे फ्लॅटही होऊ शकतं. हे फ्लॅट आहे
पण ह्यालाच जर मी हे मधनं असं केलं की त्याला असा हा टेम्पल टेसलेशन सारखा इफेक्ट येतो. आता हे टेसलेशन आहे, याला फ्लॉवर टेसलेशन म्हणतात. तर हा सुद्धा एकाच कागदातनं केलेला प्रकार आहे आणि हे डबल सायडेड डिझाईन आहे. म्हणजे इकडनं तुम्ही बघताय तर ही फ्लॉवर्स आहेत आणि इकडनं जर तुम्ही बघितलं तर त्याला असा विंडमिल सारखा इफेक्ट आलेला आहे. तर ही बॅक साईड म्हणायची का ती फ्रंट साईड म्हणायची ते प्रत्येकाच्या बघण्याच्या दृष्टिकोनावर आहे. आणि याच्यात असं असतं की जेव्हा फोल्ड्स करत जातो तेव्हा कागद असा ओव्हरलॅप होतो. ओव्हरलॅप झाल्यानंतर त्याचा शॅडोईंग इफेक्ट येतो. आता मी शॅडोईंग इफेक्ट तुम्हाला दाखवतो, पण त्याची अजून ब्युटी वाढते मॉडेलची. आई गो, हे तिसरं डिझाईन आहे. हो, आता याच्यात तुम्हाला हे फ्लॉवर टेसलेशन इथे दिसतंय आणि बॅक साईडचं इथे दिसतंय आणि त्यामुळे दोन्हीचं कॉम्बिनेशन शॅडोईंग तुम्हाला इकडनं फ्रंट साईडनी म्हटलात ही बाजू तर असं दिसेल, या बाजूनी म्हटलात तर हे असं दिसेल. ब्युटिफुल ब्युटिफुल. सो दिस इज द मॅजिक ऑफ टेसलेशन अँड ओरिगामी ऑफ कोर्स. या घरातच कलेचा वास आहे असं मी म्हणलं. त्यामुळे संदीप, ही कला तू लोकांना शिकवतोस का? हो, शिकवतो ना. काय क्लास आहे काय? हा, क्लासच आहे. त्याच्यामध्ये एलिमेंटरी ओरिगामीपासून सुरुवात करता येते आणि मग या आत्ता जी काय मॉडेल्स आपण बघितली एक्झाम्पल म्हणून त्या लेवलपर्यंत ट्युटोरियल्स आहेत. त्याचा रेफरन्स घेऊन चिकाटी ठेवली आणि पेशन्स ठेवला तर त्या लेवलपर्यंत जाऊ शकतो. हाच महत्वाचा भाग आहे. आणि त्याच्यात जर काय अडलं कोणाला तर गायडन्सला मी आहेच अवेलेबल. कारण लहान मुलांना सुद्धा संयम, एकाग्रता वाढवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि याच्यात दुसरी मौज अशी आहे की मी असं म्हणेन की इट इज दिस आर्ट इज अन ॲप्लिकेशन ऑफ मॅथमॅटिक्स. याच्यात कम्प्लीट जॉमेट्री आहे. त्यामुळे ज्याला मॅथमॅटिक्स चांगलं येतं त्याला ॲप्लिकेशन ऑफ मॅथमॅटिक्स या कलेतनं कळेल आणि जो मॅथमॅटिक्समध्ये जरा थोडासा कच्चा आहे विद्यार्थी त्याला ह्या कले थ्रू मॅथमॅटिक्समध्ये इंटरेस्ट निर्माण झाला तर त्याला त्याच्या करिअरमध्ये पण त्याचा उपयोग होऊ शकेल. वा रे वा, म्हणजे हा ओरिगामीचा कळत न कळत अर्थ आहे. हा, कळत न कळत असे दोन्ही फायदे आणि आहेत. त्याचा तू अनुभव घेतलाय. अगदी अगदी अगदी. वा वा. म्हणलं होतं या घरामध्ये माझा इंडिपेंडंट मित्र राहतो, इंडिपेंडंट मैत्रीण राहते, कर्मधर्म संयोगाने दोघं नवरा बायको आहे. त्यामुळे काय काय म्हणायचं, कारण ही जी शेवटची कलाकृती आहे सरस्वतीची. मंजुषा, तू काय म्हणशील आपल्या नवऱ्याच्या या छंदाबद्दल? काही नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मला पण याची महती लॉकडाऊन नंतर कळायला लागली. तोपर्यंत मला काहीच माहिती नव्हतं आणि हा इतकं करतोय हे तर नक्कीच माहिती नव्हतं. आणि जेव्हा त्यांनी त्याच्यातून आपल्या म्हणजे विठोबा माऊली केली किंवा ही सरस्वती आणि ही त्यांनी आमच्या संस्थेचं जे गुरुकुल आहे या गुरुकुलाला पण त्यांनी भेट दिली. तेव्हा मला लक्षात असं यायला लागलं की अरे बापरे, हे म्हणजे खूप इतकी डीप आहे कला, जसं शास्त्रीय संगीत आहे. आहे खरंच आहे. कारण या दोन्ही कला संयमाच्या आहेत, साधनेच्या आहेत. त्यामुळे अशी ही एकत्र बॅटिंग दोघांची चालू आहे. त्यामुळे इतका त्याचा आनंद आहे. संदीप आणि मंजुषा, मस्त वाटलं. कारण काय आहे की कित्येक वेळेला जी कला सादर होते ती लोकांना कळते, रुचते, परंतु हा लेखाचं सांगतच नाही. त्यामुळे आज याला पकडलं आणि त्याची कला समजून घेतली. त्यामुळे मित्रांनो, मैत्रिणींनो, ओरिगामी शिकायची असली तर मी खाली नाव, नंबर सगळं देतो. परंतु या कलेला जर का तुम्हाला आपलंसं करायचं असलं तर थोडीशी कलेची साधना, आराधना, संयम, एकाग्रता हे सगळंच तुम्हाला शिकायला लागेल. आणि ते शिकायला हा माझा मित्र एका पायावरती तयार आहे. थँक्यू मित्रा. थँक्यू.